वेलकम टू ब्राईट जेन एज्युकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आपण नुकतीच मागच्या काही कविता बघितल्या. या पुढची जी आपली रचना आहे ती म्हणजेच सुरेश भट यांची रंग माझा वेगळा ही. तर रंग माझा वेगळा या सुरेश भटांच्या गझलेमध्ये स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे कलंदर वर्णन, अर्थात स्वतःच्या कलंदर व्यक्तिमत्वाचे चित्रण त्यांनी केलं. तर कलंदर म्हणजे काय? कलंदर म्हणजे स्वतःची अशी एक वेगळी प्रतिमा, असं एक वेगळं व्यक्तिमत्व की जे इतरांपेक्षा फारच वेगळं आहे, ज्याला तोडच नाही, किंबहुना ते अलिप्त आहे, अशा प्रकारचं युनिक पर्सनॅलिटी आपण ज्याला बोलतो ती. नैराश्याच्या अंधारात सूर्यासारखी जिद्द पेटीती ठेवणारी ही रचना, अर्थात रंग माझा वेगळा. आता या रचनेच्या माध्यमातून व्यक्त होणारा जो आशय तो म्हणजे अगदी निस्वार्थीपणाचा आशय. कारण मुळात सुरेश भट यांनी अशा काही प्रतिमांचं, प्रतीकांचं या कवितेच्या गझलेच्या माध्यमातून जे वर्णन केलंय ते निश्चितच समाजामधला मी तळपणारा सूर्य अशाच एका वेगळ्या अनुषंगाने, वेगळ्या प्रतिमेने त्यांनी स्वतःला त्या उंचीपर्यंत नेऊन ठेवलेलं आहे. तर आपण भावार्थाकडे वळण्यापूर्वी स्वमतामधला जो प्रश्न आहे आपण या ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय, मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे असे कवी स्वतःबद्दल का म्हणतो ते लिहा. आता ह्याचा आशय आपण कवितेच्या माध्यमातून, भावार्थातून आपण बघू. आता तो कशा प्रकारे उत्तर लिहायचं, पहिले आपण अर्थ समजून घेऊ थोडक्यात आणि काही उदाहरणांसहच आपण पुढे मग त्या स्वमताकडे वळूया. रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुणी गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा. मी प्रत्येक रंगामध्ये रंगतो, रमतो. बघा, रंगतो, रमतो, परंतु तरी माझा रंग वेगळा आहे असं सुरेश भट म्हणतात. गुंतुणी गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा. माणसाचा पाय मोकळा असला पाहिजे, माणूस कुठल्या बंधनात अडकणारा नाही पाहिजे. त्यामुळे आपण भले जरी कितीही गेलो, आता आपण एक्झाम्पल घेऊया, आपल्या सभोवताली बरेच आपण अशी माणसं बघतो जी प्रत्येक बंधनामध्ये अडकलेली असतात, कुठल्या ना कुठल्या तरी गुंत्यामध्ये अडकतात. परंतु तो गुंता इतका कठीण होत जातो पुढे जाऊन की ती माणसं आपलं स्वत्व विसरतात, आपलं भान विसरतात आणि कुठेतरी जाऊन फसतात. परंतु सुरेश भटांनी मात्र इथे त्याला भाषा फोडली आहे. इथे सुरेश भट म्हणतात, कुंतुणी गुंतात साऱ्या पाय माझा मोकळा. त्यामुळे त्यांचा, माझा पाय हा मोकळा असला पाहिजे आणि तेच आपल्या वाचकांना, तुम्हा विद्यार्थ्यांना ते या ठिकाणी सांगू पाहतात. पुढे, कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे, मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळ. आता हा आयुष्याचा प्रवास पुढे सरकत असताना ह्या कुठल्या अशा सुखाच्या सावल्या आल्या, किंबहुना कुठल्या अशा सुखांच्या सावल्यांचा मला झळा लागला, हे माझे मलाच कळले नाही. प्रवास पुढे सरकत गेला, परंतु सुख आले, सुखासोबत दुःखही आले. तेव्हा पुढे सांगतात, राहती माझ्या सवे ही आसवे गीतांपरी, हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा. अगदी म्हणजे प्रत्येक माणूस हा सुखदुःखातनं जात असतो. सुख आणि दुःख हे दोन्ही ते माणसाचे केंद्रबिंदू असतात. त्यामुळे दुःखाशिवाय आयुष्य नसतं. सुखाच्या झळा असतील तर दुःखाचाही लळा असतो, असं या ठिकाणी कवी सांगतात या ठिकाणी. तर कोणत्याही काळी कळेना मी जगायला लागलो, आणि कुठे आयुष्य गेले कापुणी माझा गळ. मला माझंच कळलं नाही मी कसा लागलो जगायला. सुख येत गेलं, सुखासोबत दुःखही येत गेलं आणि मला दुःखाचाही लागला लळा. मला हे सगळं सुरू करत असताना, म्हणजे एक प्रकारे आपलं आयुष्य जगत असताना दुःखाचा लळा लागला कसा, आणि या सगळ्यानंतर माझं आयुष्य मी कशा प्रकारे जगायला लागलो हे माझंच मला गवसलं नाही, माझंच मला उमगलं नाही. तेव्हा पुढे म्हणतात, आणि कुठे आयुष्य गेले कापुणी माझा गळा. म्हणजे एके ठिकाणी सुखाचा विचार ते करतात, एके ठिकाणी दुःखाचाही विचार करतात, परंतु आयुष्याचा प्रवास पुढे सरकत असताना आयुष्यानेच माझा विश्वासघात केला, अशी ही वेदना ते या ठिकाणी आपल्याला सांगू पाहतायत, व्यक्त करतायत. त्यामुळे आपण एक उदाहरण घेऊया की एक सामान्य माणूस हा प्रत्येक माणसातनं जात असतो. तऱ्हेतऱ्हेची माणसं बघतो, त्यांचे स्वभाव बघतो तो. परंतु ही माणसं बघताना तो त्याचं कार्य प्रामाणिकपणे करतो, परंतु बाकीची जी एक काय बोलू शकतो आपण, जे कर्मकांड करणारी जी लोक असतात, समाजकंटक, त्यांच्यापासून मात्र त्याला एक धोका मिळतो. आणि तेव्हा अशी माणसं त्याच्याच आयुष्याचा गळा कापतात. आणि हीच वेदना सुरेश भटांनी या गझलेतनं पुढे व्यक्त केली आहे की
कुठे आयुष्य गेले कापूनही माझा गळा. मला माझंच कळलं नाही की माझ्या आयुष्यानेच माझा गळा कापला, माझ्याच लोकांनी माझी फसवणूक केली. पुढे ते म्हणतात, सांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा, चालणारा पांगळा अन पाहणारा आंधळा. हे आपल्या समाजामध्ये आजही आहे की जो कोणी चांगलं कार्य करतोय तो त्याला प्रत्येकाला मागे कसं खेचायचं, किंवा जो चालतोय तो पांगळा, तो तो अपंग आहे, आणि जो पाहतोय तोही आंधळा आहे, असं म्हणणारे आज बरेच लोक आहेत आपल्या समाजामध्ये. आणि त्याचंच एक वास्तविक चित्रण या गझलेच्या माध्यमातून सुरेश भटांनी केलंय. पुढे ते म्हणतात, शेवटचं कडवं, शेवटचा शेर अगदी महत्वाचा. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य, मी आपल्याला जे स्क्रीनवर दिसतंय की मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे, आता त्याचा भावार्थ या ओळींमध्ये दडलाय. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. आता ते म्हणतात या ठिकाणी, भले माझ्या आयुष्यात कितीही माणसं वाईट येऊ दे, कितीही कुचकामी माणसं येऊ दे, काम सुकार माणसं माझ्या आयुष्यामध्ये जरी आली, तरी मात्र मी मध्यरात्री हिंडणारा मी सूर्य आहे. त्यामुळे नैराश्याचं सावट हे प्रत्येक ठिकाणी आहे, चहूबाजूंना आहे, सर्वत्र आहे. पण तरीही त्या नैराश्यामध्ये मी सूर्य तळपणारा, माझा प्रकाश इतका सतेज आहे, इतका तेजस्वी आहे, इतका तेजोमय आहे की जे दाटलेलं नैराश्य आहे ते माझ्या प्रकाशाने मी नाहीच करून टाकेन, एवढी धमक, एवढे सामर्थ्य माझ्या देहामध्ये. आणि हेच ते या ठिकाणी सांगू पाहतात की माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य, भले कितीही सावट असू दे, परंतु मी जर सक्षम असेल, मी जर सक्रिय असेल, तर मला अंधार माझ्यासाठी काहीच नाहीये, माझं अंधार माझ्यासाठी थिटा आहे, फिका आहे माझ्यासमोर. आणि म्हणून शेवटी ते म्हणतात की माझ्यासाठी न माझा पेटण्याचा सोहळा. मी माझंच नाही बघणार, मी स्वार्थीपणाने कधीच नाही वागणार. मी करेन तर ते समोरच्यासाठी करेन, मी समाजाचं भलं करेन, ज्यामध्ये समाजाचं हित असेल आणि समाजाचं कल्याण असेल, अशी सांगणारी ही रचना अर्थातच रंग माझा वेगळा. त्यामुळे जरी कुठलंही कडवं येऊ दे, कुठलाही प्रश्न कसाही येऊ दे, तरी जर रचनेचा भावार्थ निश्चितपणे तुम्हाला एक योग्यपणे माहीत असेल, तर तुम्ही अर्थातच जो भावार्थ आहे त्याला अनुसरून तुम्ही तुमचं उत्तर लिहू शकता. आणि जी उदाहरणं मी या कवितेच्या माध्यमातून, गझलेच्या माध्यमातून अर्थ सांगत असताना जी सांगितली, व्यक्त केली, ती उदाहरणं जरी तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये मांडलीत, तर निश्चित तुमचं उत्तर हे सौंदर्यपूर्ण ठरेल, ही ठोस खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, रंग माझा वेगळ्या कवितेचा भावार्थ, गझलेचा भावार्थ आपण बघितलाच, शिवाय स्वमताचंही आपण जे स्पष्टीकरण होतं तेही या भावार्थाच्या माध्यमातून आपण पाहिलं. या ठिकाणी आपला रंग माझा वेगळा ही कविता संपते. वळूयात आणखी पुढच्या एका रचनेकडे.